खाली स्टँड सोडा सर्वांना विनंती करतो की आपण थोडासा रिकामा करा. आज मंचावर विशेष अतिथी आणि विशेष मान्यवर विराजमान होणार आहे. मंचावरची गर्दी सर्वांनी रिकामी करावी अशी विनंती करतोय. मंचावरचं मंचावर आगमन होत आहे. मंचावरची गर्दी सर्वांनी रिकामी करावी. आदित्य साहेबाला यायला सुद्धा जागा नाही. इथं तुम्ही एवढी गर्दी केली तर येणार का स्टेजवर? आणि स्टेजवरती मी सगळ्यात वाले सगळ्याला विनंती आहे तिथं थांबू नका. म्हणून इकडे करा तुम्ही त्या पावसाचे थांबू नका. इकडे करा. आपण आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं. अनुदान कसं वगैरे आम्हाला एक चक्कर सुद्धा कुठं मारावी लागली नाही. आदरणीय पक्षप्रमुखांनी त्या दिशेला साथ घालत सर्वांच्या सर्व खासदारांना मिळाली दिली. मला वाटतंय खुद्दारीमध्ये आणि गद्दारीमधला फरक महाराष्ट्राने बघितलाय. आणि आदित्यजी थेट इथंच असतील. ज्या दिवस लागत नसते मला वाटतं त्या गद्दारांना सुद्धा थेट त्यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून मिळाली. या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचंय की आदित्यजी दुसरं आदित्यजी 18,23,71,248 रुपयाचं या ठिकाणी पैसे उचलले. मला या सभेच्या माध्यमातून त्यांना खरंच मी आपल्या काही वेळ घेणार नाही. पण इतकंच सांगतो की 5 वर्ष अखंडपणे तुमच्या आशीर्वादात मी त्या ठिकाणी तुमच्यासाठी राबलोय. आज तुमचं किती जरी साधं काम असलं तर त्या प्रत्येक कामाच्या बाबतीत माझ्या स्वतःचं काम असं समजून मी त्या ठिकाणी ते काम पूर्ण करायचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आता मला आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या 7 तारखेला आपलं चिन्ह जे पार होतं ती चोरले बाजूला चोरले आहे. कोण जण चाललेलं आहे? अरे बाबा बोलू की नको बोलू? बोलू की नको बोलू? स्थापन केलं आलं त्यांच्या काही हातात 2024 साली काँग्रेस वाढण्याचा प्रयत्न केला.
सगळं केलं यांनी, पण शिवसेना चोरली, राष्ट्रवादी काँग्रेस चोरली, काँग्रेस सोडण्याचा प्रयत्न केला, आता अजून ठाकरे पण चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आज तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रात भाजपला स्थान मिळणार नाही म्हणजे नाही. आता तुम्ही मला खुश आहात? आता या गेल्या 2 वर्षामध्ये तुमच्या पीकमालाला भाव मिळाला? जेव्हा जेव्हा अवकाळी पाऊस, गारपीट, सततचा पाऊस लागलाय, जे काही नुकसान आपलं झालंय, नुकसान भरपाई मिळाली? या सरकारकडून मदत मिळाली? मोदी सरकार